व्हिडिओमध्ये. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत हा मेकअप लुक क्रिएट. आणि तो इतका छान टर्नआउट झाला ना, मला खूपच आवडलेला आहे आणि आय एम शुअर तुम्हाला पण आवडेल. आणि हे सगळे जे मी प्रॉडक्ट्स वापरले आहेत ना, ते प्रॉडक्ट्स आहेत 500 रुपयांच्या आतले. स्वस्त असले ना, अफोर्डेबल नक्की प्रॉडक्ट्स आहेत, पण एवढे भन्नाट परफॉर्म करतात ना की तुम्हाला नक्की कॉम्प्लिमेंट्स मिळतील त्या गोष्टी. एक सिरीज चालू केली होती की ज्याच्यामध्ये आपण बघत होतो की आपण कॉम्बिनेशन्स बघत होतो बेसिकली, ज्याच्यामध्ये आपली लिपस्टिकचा कलर आणि आपले आय शॅडो ह्यांचं कॉम्प्लिमेंट करून आपण कशा प्रकारे मेकअप आणि हे करू शकतो ते आपण बघणार होतो. त्यामध्ये आपण ॲक्च्युली एक गोष्ट कॉन्स्टंट ठेवतो, आयदर लिप कलर किंवा आय शॅडोचा कलर, आणि त्याप्रमाणे आपण पूर्ण मेकअप करतो. सो दॅट तुम्हाला कळतं की कसा मेकअप पाहिजे, कशा लिपस्टिक बरोबर आय शॅडोज पाहिजेत आणि वगैरे वगैरे सगळंच. त्यामुळे हा लुक आपला भन्नाट टर्नआउट होतोच आहे. सो त्यातलाच हा पुढचा भाग आहे या सिरीजमधला, ज्याच्यामध्ये आपण हा डार्क लिप्सवाला लुक आज करणार आहोत, ज्याच्याबरोबर तुम्ही कसे आय शॅडो केले पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा लुक एकदम भन्नाट दिसेल हे तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की कळणार आहे. आणि आपल्या आजची जी लिपस्टिक आहे ती एकदम अशी डार्क कलर आहे, डार्क पिंक कलर, एकदम छान मस्त फ्रेश कलर आहे आणि तो कलर सगळ्या स्किन टोनवरती एकदम मस्त दिसणार आहे. त्यामुळे हा लुक तुम्ही सगळे क्रिएट करू शकता. खूप इझी आहे, खूप मस्त आहे. सो आपण चालू करूया आता फटाफट या लुकला. आणि हो, सगळे जे प्रॉडक्ट्स मी वापरलेले आहेत ते मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यांच्या लिंक देणार आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. आणि हो, आपल्या चॅनलला तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कोणाची वाट बघताय, लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेक्स्ट व्हिडिओ कधी अपलोड करते येते. चला फायनली सुरू करूया आपण आपल्या आजच्या मेकअपला. सगळा मेकअप आहे ना आज मी नॅचरल लाईटमध्येच करते, त्यामुळे तुम्हाला थोडासा एक वेगळा चेंजेस मिळू शकतात लाईट्समध्ये. कसा वाटतं ते नक्की सांगा. सुरुवातीला आपल्याला पहिली स्टेप असते ती म्हणजे प्रायमर. तर प्रायमरसाठी ना मी स्विस ब्युटीचं हे एक हायड्रेटिंग प्रायमर आहे, जे ॲक्च्युली मेकअप बेसचं पण खूप सुंदर काम करतं आणि ते एक खूप छान शाईन सोडतं. तुम्ही जेव्हा ते छान ब्लेंड करता ना, तुम्हाला कळेल देखील की एक छानशी अशी शाईन येते तुमच्या स्किनवरती. हेल्दी ग्लो आपण ज्यासाठी करतो ना ते, त्यामुळे वेगळं ना आपल्याला इल्युमिनेटर वापरायची देखील गरज नाही. हे लावलं की काम आपलं होऊन जातं त्याच्यामध्ये सुद्धा. आणि त्याच्यानंतर त्यामुळे ते पूर्ण छान ब्लेंड झालं की आपलं सेकंड जी स्टेप असते ती असते म्हणजे आपल्याला कलर करेक्ट करायचं असतं. म्हणजेच काय, तर चेहऱ्यावरती डाग असतील किंवा डार्क सर्कल्स असतील किंवा काही काळेपणा असेल किंवा काही स्पॉट उरलेले असतील आपल्या फोड वगैरे पिंपल्स, तर ते झाकण्यासाठी आपल्याला करायचं आहे. सो त्यासाठी मी वापरते इनसाईडचं हे व्हील. हे मला खूप आवडतं, स्वस्तात मस्त प्रॉडक्ट आहे एकदम. आणि त्याचा ना कलर पे ऑफ पण खूप सुंदर आहे. तर मी आधी ऑरेंज कलर घेणार आहे आणि तो मी माझ्या बोटांनी व्यवस्थित सगळीकडे लावून घेणार आहे. आणि मी डोळ्यावरती देखील लावणार आहे, कारण आपण तिथे आयशॅडो अप्लाय करणार आहोत. सो आपण एक बेस तयार करण्याची गरज असते म्हणून. सो त्याला मी हा जो स्पॉन्ज आहे ना, हा मी नवीन आणला होता, त्यामुळे मला तोही टेस्ट करायचा होता कसा वर्क करतो आहे. त्यासाठी मी त्याने आज छान ब्लेंड केलं आणि प्रॉपर त्याला ऑरेंजला पूर्ण ब्लेंड करून घेतलं माझ्या दोन्ही डार्क सर्कल्स असल्यामुळे डोळ्यांखाली. आणि त्याच्यानंतर माझ्या एक्झॅक्ट शेडचं जे कन्सिलर आहे त्याच पॅलेटमध्ये ते घेऊन ते त्याच्यावरती मी लावलं. त्याच्यानंतर तो पूर्ण एकदम आपला पूर्ण चेहऱ्यावरती ना कुठेही असा काळेपणा किंवा अनइवन स्किन दिसत नाही, सगळी इवन आउट होते, एकदम व्यवस्थित सगळं प्लेन छान सरफेस आपल्याला मिळतो. सो दॅट पूर्ण आपला मेकअप झाला ना की ते ओव्हरऑल खूप छान दिसतं त्यासाठी. सो सगळ्यात पहिले मी तेच करून घेतले दोन्ही डोळ्यांना. त्याच्यानंतर जसं आपल्या डार्क सर्कल्स नॉर्मली असतात ना, त्याच पद्धतीने ना आपले बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जर चेहऱ्यावरती तिकडे देखील तुम्ही सेम प्रोसेस करू शकता. जर तुमच्याकडे ऑरेंज कलर करेक्टर नसेल तर तुम्ही एक्झॅक्ट तुमच्या शेडचं, तुमच्या स्किन टोनच्या शेडचं कन्सिलर लावून देखील हे कमी करू शकता, म्हणजे थोडंसं कॅन्सल आऊट करू शकता खूप डार्क सर्कल्स नसतील तर. त्यानंतर काय, आपल्या ओठांच्या वगैरे बाजूला देखील थोडासा काळेपणा असतो, मग तो देखील आपल्याला घालवण्यासाठी आपण सेम करणार आहोत. त्याच्याकडे पण ऑरेंज कलर करेक्टर आणि मग एक्झॅक्ट आपल्या शेडचा कन्सिलर, ते दोन्ही लावून मी ब्लेंड केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण आज करणार आहोत मेकअप जो आहे तो फाउंडेशन. त्याच्यामुळे मी छानसं फाउंडेशन घेतलं जे माझं खूप फेवरेट आहे, एकमेव एक आहे आय थिंक ते म्हणजे मामाअर्थचं एकदम हायड्रेटिंग फाउंडेशन. माझी ड्राय स्किन आहे त्यामुळे ते त्याच्यावरती एकदम छान सूट होतं. माझं बिलकुल अशी स्किन अशी फुटत नाही किंवा ते ऑक्सिडाईज होत नाही, एकदम छान ब्लेंड होतं. त्यामुळे मी ते अगदी प्रॉपर एक असा मी डॉट बघितला असेल मी तेवढा घेतला आणि प्रॉपर आता डॉट करून ना पूर्ण चेहरा त्यांनी कव्हर करून घेणार एकदा.
आणि मग नंतर आपण आणि हो, मान विसरायची नाही बरं का. आपण जेव्हा कुठलंही फाउंडेशन किंवा तुम्ही BB क्रीम, CC क्रीम लावणार असाल तेव्हासुद्धा. सो मान जशी विसरणार नाही तसं आपण जे प्रॉपर ब्लेंड वगैरे झालं ना आपलं फाउंडेशन, की तो थोडासा जो आहे ते तुमचं त्या स्पॉन्जवर उरणार, तर ते तुम्ही कानाला देखील लावायचं, म्हणजे एक सेम कलर सगळीकडे येतो. आणि तुम्ही हे ब्लेंड करताना तुम्ही, आता मी स्पॉन्ज वापरला आहे, तुम्ही ब्रश देखील वापरू शकता. वापरताना तुम्हाला ना थोडं जास्त कव्हरेज मिळेल. स्पॉन्जने थोडंसं ना प्रॉडक्ट ते ॲब्सॉर्ब होतं. त्याच्यामुळे काय होतं की थोडंसं लाईट वेट फाउंडेशन लागतं आणि एकदम अशी लाईट लेअर लागतो. त्याच्यामुळे ते एकदम त्यामुळे ना ती एकदम सेकंड स्किनच वाटते. असं प्रॉपरली छान एकदम टाईम घेऊन ना थोडं ब्लेंड करा. तुम्ही जर एकदम नवीन असं शिकणार आहे तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण ठीक आहे, एकदा हात बसला ना की एकदम प्रॉपरली ब्लेंड करता येईल फटाफट. सो छानसं ब्लेंड झालं. नेकवरचंही मी नंतर ब्लेंड केलं व्यवस्थित. ब्लेंड करताना ना थोडं हेअरलाईनमध्ये पण घालायचं, म्हणजे ती स्किन ना थोडीशी वेगळी वाटत नाही आपली. त्यामुळे प्रॉपरली छान ब्लेंड करायचं. कुठेही नीट काही असे डाग वगैरे राहता कामा नयेत. आणि तुम्ही नीट बघू शकता की तुम्हाला जर अजून वाटलं की नाही हे खूपच कमी प्रॉडक्ट वाटतं आहे, नीट छान लागलं नाही, तर तुम्ही अजून थोडंसं घेऊ शकता ते प्रॉडक्ट अजून. जसं की मीही घेतलं आहे त्याच्यामध्ये, कारण मला ना नाकाच्या जवळ असं वाटलं की अरे काहीच प्रॉडक्ट लागलं नाही आहे. त्यामुळे मी थोडंसं, अगदी थोडं घेतलं आणि थोडं नाकाच्या आसपास लावलं आणि पुन्हा ते छानसं ब्लेंड केलं. त्यामुळे प्रॉपर छान फिनिश त्याला आलं. ह्या प्रकारे तुम्ही देखील थोडंसं एक कव्हरेज त्याचं हळूहळू वाढवू शकता तुम्हाला जर वाटलं तर. आणि आपली आता नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे ब्लश. आता हे जे आहे ना माझं लिक्विड क्रीम असं ब्लश आहे, लिक्विड ब्लश आहे जरा ॲक्च्युली. सो तुम्ही क्रीम ब्लश पण जर बेसला वगैरे लावलंत ना तर ते छान टिकतं. आणि मग नंतर तुम्ही वरतून पावडर ब्लश लावला तर पावडर ब्लश हे लवकर उडून जातं. त्याच्यामुळे फाउंडेशनवर लावताना आपण नेहमी क्रीम ब्लश किंवा असं लिक्विड ब्लश लावावं. आणि हे आहे अर्थ रिदमचं, खूप भारी आहे ते एकदम, आणि मला तर खूप आवडला. याचा कलर आहे मरमेड म्हणून, एकदम बार्बी पिंक कलर आहे, खूप सुंदर आहे हा कलर. आणि हा मला असं वाटतं फेअर स्किन टोनला वगैरे तर खूप छान दिसेलच, फेअर टू मीडियम वगैरे. आणि ह्याच्यानंतर मी त्याला पूर्ण असे डॉट्स लावले प्रॉपरली आणि त्याच्यानंतर ते छानसं ब्लेंड करून घेतलं परत ब्युटी ब्लेंडरने. त्यामुळे त्याचा एक शिअर कव्हरेज म्हणतो ना आपण, असं लाईट छानशी शाईन येते त्याला, ती सुंदर आली. आणि नंतर मला असं वाटलं की यार थोडं कमी वाटतं आहे, कारण नंतर त्याच्यावरती पावडर पण आपण कॉम्पॅक्ट वगैरे लावणार, त्यामुळे अजून त्याचा थोडी इंटेन्सिटी कमी होणार, म्हणून मी अजून थोडंसं लावलं सो दॅट त्याचं एक छानसं असं एक ब्लश दिसावं आपण हसल्यावर एक्स्पेशली. म्हणून मी थोडंसं अजून लावलं, नाकावर पण थोडंसं लावलं सो दॅट तो इफेक्ट खूप छान वाटतो. आणि नंतर एंडला ना मी थोडंसं उरलेलं जे होतं ते थोडं हनवटीवर देखील लावून टाकलं. आणि स्पेशली ब्लश जर असेल ते मस्तपैकी ब्लेंड वगैरे करा छान प्रकारे, त्याचं छान एक असं शाईन आहे. तुम्ही बघू शकता त्याची एक मस्त शाईन आली आहे, ती ह्या लिक्विड ब्लशची ना खासियत आहे. तुम्ही लिटरली एवढंसं लावलं तरी ती फार भारी दिसतं. तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर. आणि कमी पुरतं ते, अगदी एखाद 2-3 डॉट्सने ना तुमचं काम होऊन जातं. त्याच्यानंतर ना मी पुन्हा एकदा ना डोळ्याच्या पासपास आपण जे कन्सिलर लावलेलं होतं त्याला क्रीज, म्हणजे त्याला लाईन्स नाही ना आल्यात तर त्याच्यामध्ये आपली पावडर बसणार, म्हणून एकदा पुन्हा ब्युटी ब्लेंडरने ना त्याला स्मूथ करून घेतलं. आणि नंतर मी आता कॉम्पॅक्ट लावते, ते आहे शुगरचं कॉम्पॅक्ट, माझं फेवरेट कॉम्पॅक्ट आहे आणि ते देखील 500च्या आतलंच आहे. त्यामुळे ते मी लावलं आणि त्याला प्रॉपरली छान सगळं सेट करून टाकलं. म्हणजे आपण आत्तापर्यंत जी काही प्रॉडक्ट्स लावलेली ते प्रॉपरली पावडरने प्रॉपर अशी लॉक करून टाकलेली आहेत, एकदम छान पावडर वगैरे लावून. आणि तुम्ही एकदम आरामात व्यवस्थित, तुम्ही इथे लूज पावडर देखील वापरू शकता तुमच्याकडे असेल तर, पण मी लूज पावडर वापरत नाही आणि मी ह्यानेच करते. त्याच्यामुळे मी पटापट ह्याने तेच काम होतं जे लूज पावडरनी होतं, त्यामुळे अगदी त्यासाठी विशेष काही घेण्याची गरज नाही वाटत मला. त्यामुळे प्रॉपरली पूर्ण मानेला देखील लावायचे, कारण आपण मानेला देखील फाउंडेशन वगैरे लावले असो, ते प्रॉपरली लॉक झालं पाहिजे त्यासाठी. आणि त्याच्यानंतर आता आपण आयशॅडो करणार आहोत. एकदम सिम्पल आणि क्विक आयशॅडो आहेत. सो मी हे पॅलेट जे वापरते ते स्विस ब्युटीचंच आहे. त्याच्यामधलं अगदी एकदम ना लाईटेस्ट शेड असते जी एकदम तुमच्या स्किन टोनला ना मॅच करते, ती शेड मी घेतली, एकदम न्यूड शेड म्हणू शकता. आणि ती लावल्यावर पहिले मी एक छानसा त्याचा ना बेस तयार करून घेणार आहे आणि मग नंतर आपण त्याच्यावरती कलर्स ॲड करणार आहोत. सो मी त्याच्यावरती पहिले मस्तपैकी बेस दोन्हीकडे छान करून घेतलेला. आणि या बेस कलर ना एकदम प्रॉपरली मिक्स करून घेतल्यानंतर मी
आणि हो, हे पॅलेट ना खूप भारी आहे, स्विस ब्युटीचंच आहे. अफोर्डेबल आहे, पण ह्याचं पिगमेंटेशन एक नंबर आहे सिरियसली. आणि हा पॅलेटचा जो मी नंबर देईन खाली, एक्झॅक्ट जो नंबर आहे तो. आणि हे तर खूप बेस्ट आहे, म्हणजे आपल्या सगळ्या आउटफिटवरनं हे पॅलेट भारी जातं त्यामुळे. आणि आता मी ह्याच्यानंतर लावते आहे, हा एकदम असा थोडासा लाईटिश ब्राऊन शेड आहे. तर हा शेड मी लावणार आहे आपल्या बाहेरच्या कॉर्नर्सला, ठीक आहे. म्हणजे डोळे आपले जिकडे संपतात तिथे आपण त्याला थोडंसं डिपॉझिटर कलरला करणार आहोत आणि थोडंसं ब्लेंड करूया आतल्या साईडला, डोळ्यांच्या साईडला. म्हणजे ना तिकडे थोडंसं डार्क आय शॅडो होईल, त्यामुळे त्याला डेप्थ क्रिएट होईल आणि ते ओव्हरऑल खूप छान दिसेल. जेव्हा तुम्ही त्याचा जेव्हा एंड रिझल्ट बघाल ना, तेव्हा ते खूपच भारी दिसेल. त्यामुळे मी आता हे सगळं करून दुसऱ्या डोळ्यांना देखील व्यवस्थित लावून त्याला छानसं ब्लेंड करणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे जसं तुम्ही जर नवीन नवीन करणार असाल तर शांतपणे आधी एक एक आय शॅडो नीट ब्लेंड करा, म्हणजे ना ते खूप छान टर्नआउट होईल जेव्हा तुम्ही प्रॉपर मेकअप कराल, तुमचं मेकअप कंप्लीट होईल तेव्हा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी हा जो शिमर शेड आहे ना तो लावते, म्हणजे ॲक्च्युली तो कॉपर शेड आहे, त्यामुळे ना तो बोटाने लावून ना जास्त छान लागतो ब्रशपेक्षा. त्यामुळे मी तो बोटानेच लावणार आहे. मधून थोडंसं आतल्या साईडला नेणार आहे मी डोळ्यांच्या, प्रॉपरली लावून घ्यायचं त्याला दोन्ही बाजूला. आणि मग नंतर आपला जो ब्रश असेल ना साधा, त्याने त्याला प्रॉपरली ब्लेंड करून घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतर मी काजळ लावून घेतलं आहे वॉटर लाईनला, कारण ते मला ना असं कॅमेरामध्ये वगैरे बघताना नाही लावतात, म्हणून मी ते लावून घेतलं. आणि त्याच्यावर आता आपण जो ब्राऊन शेड लावलेली ना, लाईट ब्राऊन, ती खालच्या साईडला मी थोडी लावली आणि ब्लेंड करून घेतली. म्हणजे तो प्रॉपर डोळ्याचा ना मेकअप खूप छान दिसतो, खालच्या बाजूला पण एक छानसा इफेक्ट येतो त्याचा, म्हणून दोन्ही बाजूला करून घ्यायचं. त्यानंतर आपण घेतलं आहे परत काजळ. मी सेम काजळ वापरते, ते आहे शुगरचं, मला खूप आवडतं ते काजळ. त्याच्यानंतर ते आपण ना आयलायनर आपण जसं लावतो तसं आपण लावून घ्यायचं, एकदम प्रॉपरली लावायची गरज नाही, लावून घ्यायचं. आणि आपल्या बोटाने ना असं वरवर लावा, थोडं थोडा लावा आधी, जास्त एकदम लावू नका, लाईट लावा आणि बोटाने ना असं ब्लेंड करा. म्हणजे आपला जो स्मोकी इफेक्ट असतो ना तो येतो त्याने खूप इझिली आणि एकदम फटाफट येतो. तुम्हाला जर स्मोकीला मेकअप लुक बघायचा असेल इझीवाला, तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, मी तुमच्यासाठी क्रिएट करेन. सो ही सेम आपण करून घेणार आहोत दोन्ही डोळ्यांना. आणि परत ते ब्लेंड करणार आहोत. तो जो आपण जो ब्लेंड केलं ना काळं आपलं काजळ, ते परत एकदा छानसं सगळ्या त्या तिन्ही आय शॅडोमध्ये वगैरे ब्लेंड करून घ्यायचं. आणि आता नंतर आपल्याला इनर कॉर्नर्सना हायलाईट करायचं आहे, सो दॅट त्याचे डोळे असे ना उघडलेले छान दिसतात. त्यामुळे मी एक थोडासा असा एक गोल्डनिश शेड घेतलेली आहे त्या सेम पॅलेटमधली, आणि ती मी एकदम आपल्या कॉर्नरला लावणार आहे डोळ्यांच्या, ठीक आहे. आणि मग नंतर ना ती काय करायची, ब्रश घेऊन ना ती आपल्या डोळ्यांच्या आय शॅडोमध्ये मिक्स करून टाकायची. म्हणजे ना ती अशी वेगळंच काहीतरी लावलं आहे ना असं दिसत नाही. आता कोणी जवळून बघितलं ना थोडंसं वेगळं दिसू शकतं, म्हणून ते छान ब्लेंड करून घ्यायचं आपल्या डोळ्यांमध्ये सुद्धा. आपलं झालेलं आहे आता व्यवस्थित ब्लेंड करून. आता मी प्रॉपर लाईटमध्ये करते आहे, म्हणजे आपला नॅचरल लाईटमध्ये, त्यामुळे मी त्या साईडला बघून तिकडे खिडकी आहे, ते बघून एकदा प्रॉपरली बघते की हां सगळं छान वाटतं आहे ना वगैरे वगैरे. त्यानंतर मी आता घेते आयब्रोज आपल्याला फिल करायचं. तर आयब्रोज फार इम्पॉर्टंट पार्ट असतो, त्याने ना आपला पूर्ण मेकअप नक्कीच बदलतो. तुम्ही जर नवीन असाल, आयब्रोज कधी केले नसतील तर ही ना खूप छान आहे पेन्सिल. मी ब्रँड विसरले, त्याचा मी लिंक देते खाली डिस्क्रिप्शनला. कधीही ब्लॅक कलर वापरू नका आयब्रोज फिल करण्यासाठी. डार्क ब्राऊन किंवा ग्रे कलर, ब्राऊन कलर असेच कलर वापरा. ही देखील ब्राऊन कलरचीच आहे. आणि त्याला ना मागे असा एक ब्रश आहे, ज्याने तुम्ही तुमच्या आयब्रोजच्या ना प्रॉपर त्याला शेप पण करू शकता. सो थोडंसं मधून फिल करायला सुरुवात करायची, हलक्या हाताने स्ट्रोक करायचे असे वरच्या बाजूला. आणि मग नंतर एकदम सुरुवातीला पण आणायचं एकदम हलक्या बाजूला, आणि जो ब्रश दिला ना त्याने त्याला प्रॉपरली शेप करून घ्यायचा, तुमच्या आयब्रोजचा जो काही शेप असेल त्या पद्धतीने. हीच प्रोसेस मी दुसऱ्या बाजूलाही केली. आणि नंतर माझ्याकडे ना हा क्रीम ब्लश होता, जो होता कफ्स अँड लॅशेसचा, खूप छान एक. ॲक्च्युली तो लिप चिक आणि आय शॅडो टिंट आहे, तुम्ही तिन्ही ठिकाणी वापरू शकता, खूप छान आहे. आणि त्याचा जो कलर आहे तो आहे, मी विसरले ॲक्च्युली कलरचं नाव काय, मी देते खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की चेक करा. तर तो मी क्रीम ब्लश ॲक्च्युली परत लावते आहे. आधी मी बोटाने ना डॉट डॉट लावून घेतले, कारण त्याने तो प्रॉपरली लागला. आणि मग नंतर आपल्या स्पॉन्जने त्याला पुन्हा आपण छान ब्लेंड करायचं. त्याचा पण मस्त ब्लेंडिंग झालं, एकदम मस्त. तुम्ही नक्की हे वापरू शकता क्रीम ब्लश, आणि खूप छान येतं. लिपस्टिकसाठी पण खूप छान नॅचरल कलर येतो, एकदम मस्त कलर आहे. आणि मी ते परत थोडंसं नाकावर देखील लावलं आहे.
आणि प्रॉपरली त्याला मी एकदम ब्लेंड करून घेतलं आहे. आता हे ना पटकन हलणार नाही ब्लश, त्यामुळे तो असा खूप जास्त गॉडी पण नाही होणार, पण थोडा मेकअप छान केला आहे फेस्टिवल किंवा कुठल्यातरी कार्यक्रमासाठी एवढं नक्की लूक येतो. त्यानंतर मी पुन्हा ना थोडासा पावडर लावून घेतली, कारण का ना थोडं कधी कधी पावडर आपली उडून जाते, त्याच्यामुळे मी पुन्हा पावडर लावली. त्यामुळे तो जो ब्लश आहे तो पण देखील सेट झाला आणि थोडासा लाईट देखील तो होऊ शकतो त्याने. तर प्रॉपरली मी सगळी पावडर पुन्हा सगळीकडे व्यवस्थित लावते हलक्या हाताने, एकदम प्रॉपरली नाही लावते. आणि मला खरंच आवडतो आहे हा लूक कसा होता, त्याच्यामुळे मी फारच एन्जॉय करत होते बरं का ते जेव्हा सगळं मी करत होते ना त्यावेळेस. त्यानंतर आपलं शेवटची स्टेप आहे ती म्हणजे मस्कारा. शेवटची नाही, ॲक्च्युली शेवटून दुसरी स्टेप आहे ती म्हणजे मस्कारा. मस्कारासाठी ना मी हा नवीनच आणलेला होता मार्सचा, खूपच गाजलेला मस्कारा आहे, खूपच सगळे लोकांनी कौतुकं केलेली म्हणून मी मागवलेला. तसाही माझा संपला होता म्हणून मी मागवला आणि तुमच्यासमोरच फोडला तो आत्ता आणि लावते. खूप भारी आहे सिरियसली, एकदम छान. तुमचे लॅशेस आहेत ना एकदम असे छान काय म्हणतात त्याला, असे प्रॉपरली कोट होतात आणि एकदम प्रॉपरली मोठे होतात. लेंदिंग मस्कारा आहे तो, लेंथ खूप छान प्रोव्हाइड करतो, इझी लावतो आणि निघत नाही आहे तो, प्रॉपर एकदम व्यवस्थित लागतो आहे. मला तरी खूपच आवडलेला आहे तो. त्यामुळे तुम्ही जर ट्राय केला असेल तर मला देखील सांगा तुम्हाला कसा वाटला तो मस्कारा. मस्कारा वगैरे प्रॉपरली छान शांतपणे कोट करायचं आहे आतल्या लॅशेसला पण आणि खालच्या पण मी केलं आहे. खाली करताना जरा शांतपणे, नाहीतर एकदम पूर्ण मेकअप ना खाली येऊन मग ते काळं होऊ शकतं, म्हणून त्यामुळे जरा मी शांतपणे मस्कारा लावून घेतला आहे. मला आवडला प्रॉपरली. त्यानंतर आपली जी शेवटची आता स्टेप आहे ती म्हणजे मेकअपला सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरते आहे. हा पण आय थिंक इनसाईडचाच आहे, मी देते नक्की लिंक आहे ती. ते प्रॉपरली लावल्यावरती मी थोडं डॅब केलं स्पॉन्जनी, म्हणजे ते प्रॉपर आत जाईल मेकअप म्हणून. आणि ॲज युजल माझा हात तोंडाला लागलंच पण ठीक आहे. पण त्याच्यानंतर आता आपली फायनल स्टेप ती म्हणजे लिपस्टिकची. लिपस्टिकसाठी मी ही वापरली आहे स्विस ब्युटीची एक लिपस्टिक आहे, खूप छान शेड आहे, असा एकदम डार्क मस्त पिंक शेड आहे, सगळ्या स्किन टोनला अप्रतिम सूट होणार आहे. त्यामुळे मी ती लावली. ज्यानं तो शेड आहे एकदम नक्की ट्राय करा. आणि मेकअप लूक झालेला आहे. आता मी जरा कानातले वगैरे सगळं घालून तयार होऊन येते तुमच्यासाठी. असा असणार आहे फायनल लुक. कसा वाटला आपला हा आजचा लूक? एकदम खूप छान टर्न आउट झाला आहे, मला तर खूप आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये ना कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी नक्की वाट बघते. त्याचबरोबर तुम्हाला अशाच प्रकारे वेगवेगळा लूक कुठला क्रिएट करायचा असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नक्कीच तो लूक तुमच्यासमोर घेऊन येईन. त्याच तर आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, एकदम हसत राहा, एकदम खुश राहा.